हॅलो फ्रेंड्स, आज गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आम्ही आलोय नदीकाठी शांततेत बसलेल्या अशा गजानन महाराजांच्या मंदिरात। मंदिर कुठे आहे आणि कसं जायचं यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा। ही आहे पाताळगंगा नदी। या नदीवर MIDC चे छोटेसे धरण आहे आणि या नदीच्या तीरावर हे गजानन महाराजांचं छोटंसं मंदिर आहे। हे मंदिर 35 ते 40 वर्षापासून इथे आहे। या पाताळगंगा नदीकाठी एक कडुलिंबाचं मोठं झाड होतं। त्या झाडावर येथील कर्मचाऱ्यांनी, जे गजानन महाराजांचे परम भक्त होते, त्यांनी गजानन महाराजांची एक प्रतिमा लावली आणि त्या प्रतिमेचं पूजन ते रोज करत असत। कडुलिंबाची पाने चवीला किती कडू असतात, पण या कडुलिंबाची पाने खायला गोड लागत असत असं तिथल्या काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं। त्यानंतर ते मंदिर उभारण्यात आलं। हे आहे MIDCचं वॉटर फिल्टर हाऊस। इथल्याच एका कर्मचाऱ्याने गजानन महाराजांची प्रतिमा झाडाला लावली होती। त्यानंतर काही वर्षांनी येथे हे मंदिर उभारण्यात आलं। गेली 35 ते 40 वर्ष या मंदिरात अशा प्रकारचा हा भंडारा अविरत चालू आहे। अंदाजे 8 ते 10 हजार पंचक्रोशीतील भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात। या नदीच्या काठी शांततेत बसलेलं असे हे मंदिर आणि बाजूलाच धरण, अगदी निसर्गरम्य असं हे वातावरण आहे। जर तुम्हाला मनशांती हवी असेल तर या मंदिराला नक्कीच भेट द्या, थोडा वेळ घालवा। खरोखरच खूपच प्रसन्न वाटतं तेथे जाऊन। आणि जाऊन आल्यानंतर या व्हिडिओला नक्कीच कमेंट करा। या मंदिरात दरवर्षी अनेक महिला भजन मंडळ व हरिपाठ आणि पुरुष भजन मंडळ आपली भजनाची सेवा देण्याकरता इथे येत असतात आणि आपल्या भजनरूपी सेवेने सगळ्यांना मंत्रमुग्ध करतात। भक्तांच्या भक्तीसाठी गजानन महाराजांना या ठिकाणी यावं लागलं आणि खऱ्या अर्थाने गजानन महाराज इथे वास्तव्यास आले। चला तर आता पाहूया कसं आहे हे मंदिर।
मंदिरात कसं जायचं याचा पूर्ण ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेला आहे। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये।